या नावाने त्यांना आम्ही कॉमेंट्रीमध्ये ओळखतो. एक चांगला गोड आवाज त्यांचा सुद्धा पोहोचेल. या इनिंग नंतर तो आवाज आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच शहजाद भाई. आणि या मॅचकडे दोन बॅटर कोण आहेत त्याची चर्चा होत आहे. वसीम इस्तियाक इज ऑन स्ट्राईक आणि त्याच्या सोबतीला आलाय वसीम. दोन्ही बॅटर चांगला खेळ करताना दिसले. मागच्या मॅचमध्ये वसीमने 19 धावांचा चांगला खेळ केला होता आणि आता मात्र जो इस्तियाक आहेत त्यांनीच मागच्या इनिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये षटकार ठोकला होता. पहिलं षटक टाकण्याकरता कॅप्टन जबाबदारी स्वीकारत आहेत. अवधूत येत आहेत. 4 षटकांचा मॅच आहे. एकच पॉवर प्लेचं षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपल्याला ह्या वेळेला किती फिल्डर बाहेर दिसतो ते बघूया. सध्या तर 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 4:36 हा पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर दिसतोय. अवधूत तयार. संघनायक आहेत. जबाबदारी काय असतं त्याला ठाऊक आहे आणि त्याप्रमाणेच त्यांना खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला नजरा असतील फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या आणखीन एका गोलंदाजावर वीरेंद्र ज्यांनी आज चांगलं प्रदर्शन केलं. 5 विकेट्स त्यांनी 11 चेंडूंमध्येच मिळवून दिलेत आणि 1 धाव खर्च केली. सो गेम इज ऑन. लेट्स प्ले. दुसऱ्या फेरीतील हा मॅच होतोय. आपल्या डोळ्यासमोर येतोय. खेळाचा होता मोठा फटका आणि पहिल्याच बॉलवर बॅटिंग करणाऱ्या टीमला दिले झटका. विकेटचं पतन. पहिला धक्का 0 या धावसंख्येवर. शॉर्ट सिलेक्शन तुमचं चांगलं असलं पाहिजे आणि सचिन जैन सरांनी सूचना दिल्यात की डीजे मास्टरला की चौकार षटकार आणि विकेटला पडल्यानंतर आपलं वादन या ठिकाणी सुरू करा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलंय अवधूतने. संघनायक आहेत. कॅप्टन आहेत आणि कॅप्टनला सफलता मिळाली. बाद झालाय तो इस्तियाक. गोल्डन डकचा शिकार बनलाय. 0 या धावसंख्येवर तो बाद होऊन परत जाताना दिसतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू आपलं नाव कमावण्याकरता आलाय. 0 आणि वर्तुळ या दोघांमध्ये जरी साम्य असलं तरी फार मोठा फरकसुद्धा आहे. कारण 0मध्ये आपला कमीपणा जाणवतो आहे आणि वर्तुळामध्ये आपले सर्व लोक आपल्याला जाणवत असतात. त्यामुळेच 0 जरी आला तरी त्याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वसीमला साथ देण्याकरता उतरला आहे जॉली बॉयज मुंब्रा टीमचा. बंटी आसिफ कॅप्टन कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. त्याने म्हटलं होतं की आम्ही सुद्धा चांगला खेळ करू. आज मुंब्रा टीम एक मुंब्रा टीम परत गेलेली आहे. परंतु आता दुसरी मुंब्रा टीम जॉली बॉयज मुंब्रा एक प्रसिद्ध असा संघ आहे. त्यांच्या प्रत्येक खेळाडू चांगलं काम करत असत. जावेद सारखा एक विस्फोटक खेळाडू सुद्धा आपल्याला या टीमचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सुद्धा या टीममधून खेळत असतो. गोलंदाज अवधूत तयार. शॉर्ट बॉल पुल करण्याचा इरादा केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 1 धाव मिळाली. 22चा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा. 1 धाब्याच्या मदतीनं संघाचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आहे ती 1. 4 षटकांचा मॅच आहे. पहिला चेंडू पडला त्यावेळेस वेळ होती 4:36 जी वेळ तुम्हाला दिली त्या वेळेमध्येच तुमचे मॅच संपली पाहिजे या सूचना सुद्धा आल्यात. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. शॉर्ट बॉल. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि 2 धावांशी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. मिळतात 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धाबा लागले जातात 3. प्रत्येक चेंडू मागे धाव घेण्याचा हेतू आहे आणि ह्या विकेटवर 24 बॉलमध्ये 40 धाबा जरी आल्या तरी पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या मानली जाते. काळपासून आपण बघितलं की 50 धावा सुद्धा डिपेंड होताना पाहिलं दुसऱ्या इनिंगमध्ये आणि ह्या पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. पुन्हा एकदा हुक केलं जातं या चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही. धावा मिळतात 4. युनिटी कप चौकार. चार बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळीवर लागली जाते ती 7 धाबा. अवधूतच्या ह्या चेंडूवर आता हा चौकार ठोकला बॅटरने कारण जास्त उसळी घेणारा बॉल होता. हे लक्षात घेता बॅटिंग क्रीजच्या खोळीवर जाऊन हे शॉर्ट सिलेक्शन केलं बॅटरने. धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता अवधूत तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 4 षटकांचा मॅच होतो हा.
पुन्हा आता शॉर्ट बॉल पूल केलाय, चेंडू हवेत आहे, बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजन मध्ये तो वेगाने जातोय, तो काय थांबत नाही. या चेंडूवर बॅटरला मिळत आहे धाबा 4. शानदार स्ट्रोक, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटरने ठोकलाय. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागला जातात जॉली बॉयज मुंब्रा टीमच्या. 11 फॉर 1. 11 धाबा. वाहते वारे सुद्धा मदत करतील असं वाटतं, परंतु हवेचा जो वेग आहे तो यावेळेला डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी फायदेशीर आहे. उजव्या हाताच्या बॅटरला सध्या मोठ्या फटका खेळण्याची मोकळीक दिली जात नाही या विकेटवर. मातीची ही विकेट आहे. लेदर क्रिकेटच्या मॅचेस या विकेटवर होत असत. सुभाषचंद्र बोस क्रिकेट मैदान आहे आणि या मैदानावर रंगरंगोटी करण्याचं काम बॅटर करतील काय. आता स्विच करायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. षटक संपल्याचं घोषणा पंच मैदानाच्या हातून करत आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापा लागल्या जातात. 1 गडी बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 11. ह्या स्थितीमधून मार्ग काढावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये या 11 धावा जास्त खर्च केलात असंच वाटतं. 2 बॅटर जे आहेत बंटी आसिफ आणि वसीम या दोघांनी ठरवलं की एकमेकाला आपण साथ देऊ. ही युनिटी आपली पाहिजे, एकी आपली पाहिजे. एकी असल्यावर आपण सर्व काही करू शकतो आणि ते एकीचे बळ इथे पाहायला मिळेल काय. युनिटी जर आपण बघायचं झालं, एखादं उदाहरण द्यायचं झालं तर झाडू हा ज्यावेळेस एकत्रित बांधलेला असतो त्यावेळेस तो सर्व कचरा साफ करत असतो, परंतु तोच झाडू ज्यावेळेस विखुरला जातोय त्यावेळेस स्वतः कचरा बनतोय. आणि म्हणूनच विनंती करेन की स्वतःचा कचरा होऊ देऊ नका. एकत्रित या, युनिटी करा. जसं आपण युनिटी कपमध्ये युनिटी बघतोय आयोजकांची. खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिग्नेशजी पारेख सरांचं, कृणालजी पुरोहित सरांचं, सचिनजी जैन आणि त्यांचे सर्व आयोजन करता सुपर बॉयजचे सदस्य. खोळवटापाचा चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडूला टाकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. नवीन आलेला गोलंदाज वीरूने. वीरू पुन्हा एकदा होतोय सुरू. वीरूला याआधीच सल्ला दिलाय, वीरू हो जाव सुरू. 5 विकेट 11 चेंडूंमध्ये मिळवल्यात. 1च धाव खर्च केली असा हा नामवंत खेळाडू आहे. याआधी सुद्धा त्यांनी 4 ते 5 मेडन ओव्हर टाकलेत. खोळवटापाचा चेंडूला आता खोदून काढलाय. चेंडू मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार आहे. धोक्याची घंटा वाजू शकते इथे. ओ नो, काय घडलंय. सुरक्षित आलाय, आपल्या घरामध्ये तो पोहोचलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. 2 बॉलची समाप्ती. धाबा लागल्या जातात त्या 12 धाबा. आज पुन्हा एकदा उन्हाची जी झळ आहे ती खेळाडूंना लागतोय. कडक उन्हामध्ये सुद्धा क्रिकेट खेळते विसरले नाहीत. क्रिकेट खेळाची मजाच एक वेगळी आहे, कारण इथून पुन्हा एकदा परी 11 सातपाटी टीमला रजनी क्रिकेटमध्ये जायचं आहे जुचंद्र नगरीमध्ये. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात. उजव्या हाताचा बॅटर आल्यानंतर एक क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. एका क्षेत्ररक्षकाला स्क्वेअरिस थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाठवलं गेलंय. ओ चांगला बॉल वाईड यॉर्करचा मारा केलाय. गुड डिलिव्हरी फ्रॉम मिस्टर वीरू. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 12 धाबा. लगातार चांगली गोलंदाजी सातत्य राखलंय वीरेंद्र या गोलंदाजाने आणि टेनिस विश्वामध्ये त्याच्या नावाची सुद्धा चर्चा आपल्याला पाहायला मिळते. मी आल्याच सकाळी चर्चा केली की सातपाटी, धाकटी डहाणू आणि झाई या 3 टीमची चर्चा सध्या पालघर जिल्ह्यामध्ये जास्त होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गुड लेन स्पॉटवर चेंडूला टाकले. उसळी जास्त घेणारा चेंडू होता. अनपेक्षितरित्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर बॅटरला मोठा धमाका करता आला नाही. हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या थंडावलेली आहे. धावसंख्या मंदावलेली आहे. धाबा धावपळकर आहेत त्या फक्त आणि फक्त 12 धाबा. आणखीन आमचे पाहुणे मंडळी येते, त्यांना रिसीव्ह करण्याकरता आपण बघितलं श्री कृणालजी पुरोहित सरांना, त्यांच्यासोबतच जिग्नेशजी पारेख सरांना, ते सुद्धा आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आमचे पाहुणे पुन्हा अतिथी कक्षामध्ये येतात, त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आम्ही करणार आहोत. वेलकम. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. आज एक व्यक्ती जोडणं फार कठीण असतं, परंतु आज एक व्यक्तीला जवळ करण्याचं काम कृणालचे पुरोहित साहेब करताना दिसत आहेत. पुढचा बॉल. वळूया आपण मॅचकडे. सरळ बॅटने चेंडूला काढले खोदून आणि वाईड ऑफ लॉंग ऑफची जागा काढली शोधून. मिळत आहे धाबा 4. चौकार.
पाहुण्यांचं स्वागत होतं या चौकारणीशी. धावसंख्येला सुद्धा आलाय आकार. धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. षटक क्रमांक 2ची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 9ची सरासरी अद्यावत केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. अतिथी कक्षामध्ये आमचे प्रमुख अतिथी दाखल झालेत. कुणाल शहा सरांचं आगमन झालंय. याआधी आपण बघितलं BJP भाईंदर पश्चिम मंडळ अध्यक्ष राजेंद्र चांडकजींना, ज्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा वितरित केला, टॉस सुद्धा केलाय. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आम्ही करतोय. तरुणजी जैन आणि जितेंद्र पाठक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरुणजी जैन आणि जितेंद्र पाठक साहेबांचं आगमन होताना आपण बघतोय काही चांगले हसरे चेहरे पाहायला मिळत आहेत, कारण याच्यामधूनच आपले संबंध हे अतिशय चांगले गोडी गुलाबीचे होत असत. अमोल वेतोस्कर सरांचा पुन्हा आपण आभार मानूया. इथून ते रजा घेताना दिसत आहेत. अमोलजी थँक्यू सो मच. बहुमूल्य वेळ तुम्ही दिलात. या 2 दिवस चांगलं पंच म्हणून कामगिरी आपली पाहायला मिळाली. मॅचकडे आमच्या नजरा जात आहेत. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर लागल्या जाते त्या 18 धाबा. 9च्या सरासरीने 18 धाबा धावपळकावर. डीजे मास्टर कुठे गेले असेल त्यांनी या. दोन षटकांमध्ये 9च्या सरासरीने 18 धाबा लागलेत. आता बघूया गोलंदाजी मार्गावर श्रेयश या गोलंदाजाला आणण्यात येतोय. श्रेयशवर जबाबदारी असेल कमीत कमी धाबा देण्याची. एकाच इनकडून या विकेटचा वापर होतोय या स्पर्धेमध्ये. युनिटी कप म्हटलं तर सचिनजी जैन यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून आपण करत असतोय. प्रत्येक वर्षी ते त्या प्रकारे आयोजन करत असतात. युनिटी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं होतं. जे 2 आयकॉन मागच्या वर्षी बाहेरील त्यांच्या युनिटी प्रीमियर लीगमध्ये बघितले होते. चांगली सफल स्पर्धा त्यांची असते. प्रत्येक स्पर्धांमध्ये काही ना काही वेगळं करण्याचा उद्देश असतो. कृणालजी पुरोहित असो, जिग्नेशजी पारेख असो, ललितजी जैन असो आणि इतर त्यांचे सर्व आयोजन करते असो. आता पुढे येऊन चेंडूला उडवण्याचं केलं होतं धाडस. पाहूया काय घडले. व्हॉट कॅच, कॅच ऑफ द डे. अफलातून झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑन रिझन मध्ये आणि विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 18. श्रेयसने आल्या आल्या ही सफलता मिळवून दिली आपल्या टीमसाठी. बंटी याची वाजवली घंटी अशी परततोय. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 18. आणि आता नवीन बॅटर पाहूया कोण जातोय. थोडासा दबाव दडपण जाणवत असेल आणि काहीतरी गायडन्स शहजाद शेख तिथे आपल्या काढून करतायत. कुठे चूक झाली, कहाँ पे गलतियां हुई है, सर्व निरीक्षण करतायत शहजाद शेख. स्कोर इज 18. टीम की रन संख्या 18 रन, 2 विकेट के नुकसान पर. 2 गडी बाद. धाव संख्या 18. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अरफात हा सुद्धा एक चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे. मधल्या फळीमधील एक चांगलं वर्चस्व, त्याचा दबदबा पाहिलाय यापूर्वी सुद्धा. आणि अरफातवर जबाबदारी आहे धावा बनवण्याची. 9च्या सरासरीने 18 धावा तर बनलेत. दुसऱ्या बाजूला अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमच्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. तुम्ही बघू शकतायत. वळतायत पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान. ओहो, या ठिकाणी बॅटरने एका पायावर वजन देत हा चांगला फटका खेचलाय. व्हॉट स्ट्रोक. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि केले 6 धावांचे कलेक्शन. रिप्ले मध्ये बघूया हे शॉर्ट सिलेक्शन नेमकं कसं होतं या बॅटरचं. हे अतिथी कक्ष दाखवला जातो. अतिथी कक्षामधील आमचे पाहुणे मंडळी दाखवली जाते, त्यांचा मान सन्मान होतोय. नुकताच आलेल्या बॅटरने सुद्धा अफलातून सुरुवात करून दिली आहे. ओहो,
इथे आता हा बॉल वाईड असेल. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे त्यामुळेच ह्या चेंडूला लॉंग लेग रिझनमध्ये टोळावलं होतं. धावसंख्या 1 ने आता पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत ह्या क्षणाला. 25 टीमची रन संख्या 25. पुन्हा एकदा क्रीजच्या खोळवर गेलाय. आता पंचांकडे अपील करतायत परंतु पंच ते अपील नाकारतायत. पंचांना तिथे आपण का ठेवलंय तर जे काही निर्णय आहे ते तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवतील. धावसंख्या धावपळकर आहे ती 25 धाबा. अगोदरचा जो षटकार खेचला तो सुद्धा दाखवला गेलाय. हे बघा जागा बनवली आणि एका पायावर तो वजन दिला होता. आता इथे सुद्धा जागा बनवून खेळायचं होतं परंतु इथे चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. परत जावं लागेल ते आरफत या खेळाडूला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 25. हा आमचा अतिथी कक्ष दाखवला गेलाय. हे विकेट सुद्धा जातोय. थँक्यू सो मच DJ. 25 वर बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का लागलाय आणि नवीन बॅटर आता निलेश केलाय. कॉन्सन्ट्रेशन सी फॉर कंट्रोल हे दिसत नाही बॅटरमध्ये आणि त्याचा फायदा पुरेपूर उचललाय फिल्डिंग करणाऱ्या परिंग 11 सातपाटी टीमने. धाबा आहेत धावपळकावर त्या 25 धाबा. डॉट बॉल गेलाय. हे षटक सुरू आहे तिसऱ्या षटकामध्ये चेंडूंचा जर विचार केला तर आता शेवटचा बॉल असेल लास्ट डिलिव्हरी आणि तो सुद्धा डॉट पडलाय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जॉली बॉयज मुंब्रा टीमने धावपळकावर जमा केल्यात त्या 25 धाबा. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये काय रणनीती असेल बॅटरची ह्या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. विशालजी शर्मा साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय कल्पेश राजावत साहेबांना आपलं शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करावा. विशालजी शर्मा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. काइंड स्पॉन्सर चांगलं सहकार्य त्यांचं नेहमीच राहतोय आणि म्हणूनच कल्पेश राजावत साहेबांना विनंती करतोय आपलं शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करावा. शेवटचे 6 बॉल आहेत. बॅटर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता. इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल देऊन बॅटर आता फेल होतोय. विकेटचं पतन होतंय आणि अमृतला विकेट मिळाली. त्यांनी सन्मान होतोय अतिथी कक्षामध्ये आलेले विशालजी शर्मा यांचा. कल्पेश राजावत साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. फेममध्ये तुम्ही बघू शकतायत आदरणीय जिग्नेश पारेख साहेबांना SSP 11 क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा ज्यांनी आपल्याला टॉस का बॉस आणि या ट्रॉफीज उपलब्ध करून दिलेत. तसेच टायटलचे स्पॉन्सर
KP वेलफेअर फाउंडेशनचे करता धरता कृणालजी पुरोहित साहेबांना सुद्धा आपण फेममध्ये बघतायत. आगतम स्वागतम सुस्वागतम. विशालजी आपलं लाख लाख धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण चांगली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपलं आभार. मॅचकडे वळूया. अमृतला विकेट मिळाली. अमृतला विकेट मिळाल्यानंतर सध्याची स्थिती पुन्हा एकदा 25 धाबा. दडपण दबाव पूर्णतः जाणवतोय. मागचे जर आपण 5 चेंडू पाहिलेत ना तर मागच्या 5 चेंडूंवर धावा येताना दिसल्या नाहीत. 5 चेंडूंवर एकही धाव येताना दिसले नाही. 2 विकेट मिळवल्यात प्रतिस्पर्धी परी 11 डहाणू सातपाटी या टीमने. परी 11 सातपाटी चांगलं वर्चस्व चांगले हुकूमत गाजवतोय या विकेटवर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाचं बघितलं आपण तर अमृत आणि नवीन बॅटर कल्पेश स्विच करण्याचा इरादा केला होता. चांगली लाईन आणि लेंथ अमृतची. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगाने थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला चेंडू गेलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक. एक साबी मिळालेली आहे आणि त्या साबीवर महाराष्ट्र पोलिसाचा उल्लेख आहे. ज्या कोणाची असेल ओळख देऊन ती साबी घेऊन जा. शेवटचे 4 बॉल. कल्पेशने स्विच करण्याचा इरादा केला होता. चेंडू हवेत आहे आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो इथे फेल. झेल टिपलाय वीरूने. विकेटचं झालंय पतन. आणखीन एक धक्का. धक्क्या मागून धक्का. दे धक्का. गेंदों में एक भी रन बना नहीं. मागच्या 7 चेंडूंवर एकही धाव बनली नाही आणि ही चिंता कुठेतरी शहजाद शेख यांना वाटत असेल. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे ती फक्त आणि फक्त 25 धावा. आणि नवीन बॅटर आता आलेत सद्दाम. सद्दाम या बॅटरला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. सद्दाम पाहूया कशा पद्धतीने खेळ होईल. शेवटचे 3 बॉल. हलक्या हाताने खेळून काढला जाते या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली डीपमधून क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधीच 2 धाबा या विकेटवर या खेळपट्टीवर पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात ते 27 धाबा. म्हणजेच ज्या धाबा ज्या आल्यात 2 त्या 8व्या चेंडूवर आल्यात. मागच्या 7 चेंडूंमध्ये त्रस्त करणारी गोलंदाजी आपण पाहिली परी 11 सातपाटी या टीमची. प्रसादजी खोत हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. क्रिकेटचे प्रेमी आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत आणि चांगलं काम सध्या ते सुद्धा करत आहेत. एखाद्या निवडक संघाला ते निवडत आहेत. स्विच करायचा होता. चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. अवधूत झेल टिपलाय. विकेट आणखीन एक गेली आहे. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 27. शेवटचा चेंडू आहे आणि मॅच मध्ये उतरत आहेत जावेद कुरेशी. खूपच उशिरानंतर त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं जातं. एक वेगळी रणनीती वाटते मला जॉली बॉयज मुंब्रा टीमची. शहजाद शेख एक संघ मालकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण बघायला मिळतो आहे. तर कोचच्या भूमिकेमध्ये सुद्धा ते चांगले कामगिरी करताना दिसत आहेत. परंतु नेमकं गणित कुठे चुकलं हे काही कळत नाही. डावपेच आखणी कमी पडली आहे बॅटिंग करत असताना जॉली बॉयज मुंब्रा टीमची आणि त्यामुळेच धावसंख्या कमी झाली आहे. धावसंख्या 27. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल टाकण्याकरता अमृत तयार. अमृतला मिळतात 3 सफलता.
खोदून काढल्या या चेंडूला ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत, जीवतोड मेहनत करतायत. 2 धावा जावेद कुरेशी पूर्ण करतायत आणि ह्याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जॉली बॉयज मुंब्रा टीमने धाव फलकावर 6 गडी बाद 29 धावा जमा केल्यात. 30 धावांचं टार्गेट असेल. 30 इज द टार्गेट. 30 धावांचा पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. ती चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. फॉलो करना मत भूलना. थैंक यू सो मच. जैसे कि पर लग्जूरियस बैग्स का इतना बड़ा शोरूम, वो भी अपने मीरा भाईंदर में. यस, बिल्कुल सही सुना आपने. वीडियो को एंड तक जरूर देखना फॉर दी एग्जैक्ट लोकेशन. ये 3 फ्लोर्स के शोरूम का नाम है ओ माय गॉड द बैग मॉल. जितना बड़ा इनका नाम है उतनी ही वैरायटी और लग्जूरियस रेंजेस के बैग्स आपको यहाँ पे मिलेंगे. ऑल माय फीमेल ऑडियंस हु आर वाचिंग दिस रील, guys, you must definitely visit this place as they have got some of the most premium as well as budget friendly handbags. एक और मजेदार बात बताऊं, they have up to 50% off on all handbags. सिर्फ फीमेल्स ही नहीं, इनके पास बच्चों के ट्रेंडी स्कूल बैग्स और जेंजीज के लिए यूनिक बैग्स का भी जबरदस्त कलेक्शन है. आजकल जो ट्रेंडिंग बैग्स आप रील या शॉर्ट्स में देखते हो, वो सारे बैग्स इनके पास आपको अफोर्डेबल प्राइस पे मिल जाएंगे. सिर्फ इतना ही नहीं, इनके पास अनब्रेकेबल एंड स्टाइलिश सूटकेसेस भी है, वो भी मल्टीपल कलर्स और मल्टीपल साइजेस में. और अगर यहाँ से आप बैग खरीदते हो तो लोग आपसे जरूर पूछेंगे, एक्सक्यूज मी, ये बैग आपने कहाँ से खरीदी. सो व्हाई टू गो टू साउथ बॉम्बे व्हेन यू हैव सच अ ह्यूज एंड प्रीमियम स्टोर राइट इन मीरा भाईंदर. शेयर करो ये रील अपने उन सारे दोस्तों के साथ और ऐसे ही और मजेदार वीडियोस के लिए मुझको फॉलो करना मत भूलना. थैंक यू सो मच. थँक्यू सो मच डीजे. चांगले गीतं या ठिकाणी ते वाचवत आहेत. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं आपण बघणार आहोत. तेच धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय. शहजाद शेख जुडणार होते, परंतु आता ते आमच्यापासून थोडेसे दूर आहेत. एक गोड आवाजाचे धनी आहेत आणि अर्थातच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा गोड आवाज तुम्ही पाहू शकतायत. वही आपण 30 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय याची सुद्धा चर्चा होईलच. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जेशान आलाय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे भावेश, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे वीरू. एक अष्टपैलू खेळाडू आहे. गेम इज ऑन. दुसऱ्या डाबाला सुरुवात होते, वेळ सुद्धा लावली जाते. दुसऱ्या डाबाची वेळ आपण बघतोय 5:04 मिनिटं झालेत आणि हा गेम ऑन होतोय. जेशानचा पहिलाच बॉल कडक कडक बेधडक चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेग रिजन मध्ये. सीमारेषे पार मिळतात बच्चार चौकार.
करणीची सुरुवात केली जिशानच्या पहिल्याच बॉलवर. इथे तंत्र आणि मंत्र हे चांगलं दिसतं बॅटरचं. गोलंदाजीचं तंत्र चांगलं असायला पाहिजे. जिशानला टिचून मारा करावा लागेल, कडक गोलंदाजी करावी लागेल, स्पायशी मारा करावा लागेल, जेणेकरून इथे रोखल्या जातील या धावसंख्येला. सॉलिवाईज मुमरामध्ये तीच खासियत आपण अनेक वेळा बघितलंय. आता चांगला चेंडू टाकलाय, बॅटरला मिस करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. याचबरोबर डॉट बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये या चेंडूला रिलीज केलं होतं जिशानने. आणि खरं तर तो पहिल्या चेंडूवर सुद्धा त्याचा तसाच प्रयत्न होता. पुढचा बॉल टाकण्याकरता तो तयार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पुढे येऊन खेळायचं होतं. अपील जोरदार केली जाते. 1 धाव तर मिळाली बॅटरला आणि एका धाब्यावर ते समाधान मानतात. बॅटची मदत मिळाली. एका धाब्यानिशी धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या झाली आहे ती 5. बाबेश कळतोय 5 वर. वीरू आता स्ट्रायकिंगकडे आलाय. वीरेंद्र टेनिस क्रिकेटमधील हा एक उगवता सितारा आहे असंच म्हणावं लागेल. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हे त्याच्याद्वारे होताना दिसतंय. केबी ग्रुपचे महेंद्रभाई आणि मनीषभाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. केबी ग्रुपचे महेंद्रभाई आणि मनीषभाई यांचं या ठिकाणी आगमन होताना दिसतंय आपल्याला. समोरून ते येत आहेत आणि दोन्हीही युनिटी कपच्या आधारस्तंभ म्हणून म्हटले जात आहेत. केबी ग्रुपचे आधारस्तंभ युनिटी कपमध्ये त्यांचा चांगला सहयोग आहे. वेलकम वेलकम वेलकम. पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत होताना दिसतंय आपल्याला. महेंद्रभाई आणि मनीषभाईचं आगमन झालं अतिथी कक्षामध्ये. मॅचकडे आपली नजर पुन्हा एकदा वळतोय. जिंकण्याकरता लक्ष आहे 30 धावसंख्येचं. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा आले. धावपळ करते ते 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. जिशानचं हे पहिलं षटक सुरू आहे. सफलता त्याला मिळाली नाही. ही थोडीशी खंत असेल आणि जमेची बाजू बॅटरची. स्विच इट. मोठा फटका. चेंडूला डीप पॉइंटच्या पट्ट्याच्या दिशेने पाठवून दिलंय. पाहूया किती धावा मिळत आहेत. 6 की 4. बॅटरने केलं वार. धावा मिळत आहेत 4. चौकार. बदल. पहिलं षटक संपल्यानंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 11 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 19 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 19. उपांत्यपूर्व फेरीतील हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये लढण्याकरता सज्ज राहील. STM 111 आज संघाने कमाल केले. सुंदरलाल रावत ज्या संघाचं नेतृत्व करतायत, संघमालक आहेत, सफल उद्योजक आहेत. नेहमीच या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांच्याद्वारे आम्हाला चांगलं प्रेम दिलं जातं असं ते व्यक्तिमत्व. नवीन गोलंदाज मार्गावर आलाय. रफ्तार मिस्टर जावेद. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक थर्डमॅन क्षेत्रामध्ये उभा होता. तो चूक करतोय आणि चुकीचा फायदा उचलला बॅटरने. 1 धाव पूर्ण केली. खराब थ्रो. फायदा उचलताना दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. बघा ह्या चुकीला माफी नाही. एक ठराविक वय असं त्या वयामध्ये अर्थातच लहानपणी आपल्या हातामध्ये पेन्सिल आणि कोरबड दिला जातोय आणि कारण त्या पेन्सिल आणि ने केलेल्या चुका असतात त्या खोडल्या जाऊ शकतात. परंतु एका ठराविक वयानंतर आपल्या हातामध्ये पेन दिला जातोय. त्या पेनाने केलेल्या चुकीला माफी नसतं. ते जी चूक असते ती खोडली जाऊ शकत नाही. इथे चुकी केली. एक धाव महत्त्वाची असते. 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. जावेद कुरेशी तयार. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा केलाय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. बघा जवळून या धावा चोरल्या जात आहेत. व्हॉट अ टॅलेंट.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्यय दाखवलंय या दोन्ही बॅटरने. दोन्ही बॅटर त्रस्त करणारी भागीदारी करतायत. धाबा झाले आहेत धावपळकावर 15 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे तीच, अजूनही 15 धाबांची गरज आहे. ओनली 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. फक्त 15 धाबा अजूनही पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. हा मॅच एकतर्फा होईल काय की पुन्हा एकदा परत येईल जॉलीबाईचा हा संघ. पुन्हा हलक्या हाताने फक्त योग्य ती दिशा दिली. त्रस्त करणारी भागीदारी झाली आहे. या भागीदारीने त्रस्त केलंय ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. 3 बॉलची समाप्ती. 14 धाबा पाहिजेत. दोन्ही बॅटर जे आहेत ते सीट टँकर रोल अदा करत आहेत. परी 11 सातपाटी संघ म्हटला तर प्रसादजी खोत अतिथी कक्षामध्ये उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. संघ मालकाची भूमिका अदा करत आहेत. चांगली संघ बांधणी त्यांच्या टीमची पाहायला मिळाली. पुन्हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामधून शतरक्षक वेगाने थ्रो करतोय आणि विकेट जाण्याची दाट शक्यता. विकेटचं पतन होत आहे. आता बॅटरला परत जावं लागेल. यावेळेला बॅटर बाद होतोय तो म्हणजेच वीरू याला परतीचा प्रवास दाखवलाय. एका धावणीची धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 17 वर पहिला गडी बाद. विकेटची मिळाली त्याच्यानंतर वापस होईल काय थोडंसं कठीण आहे कारण वेळेचं बंधन आहे. टाइम इज मनी. त्यामुळे पुढील होणारे जे सामने असतील ते 3-3 षटकांचे असतील. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज जावेद कुरेशी तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नो बॅटर इन. दिवेश गेलाय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा दिवेशने खूपच परेशानी निर्माण केली होती बॅटिंग करत असताना. आता सुद्धा तो एका धाब्यानिशी आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या धावपळकर 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 18 व्हॉट हॅपन. धावसंख्या धावपळकर आहे ती 18 धाबा. टीम की रन संख्या 18 रन. 1 विकेट के नुकसान पर. आणि या एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू जावेदच्या त्याच्या कोट्यातील बाकी आहे. ही माहिती आमच्यापर्यंत दिली जातोय. एक चेंडू शिल्लक. जावेद कुरेशी एक नामवंत असा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे, परंतु आज त्यांचे जे प्यादे आहेत ते प्यादे चालले नव्हते. पुन्हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्राचा शतरक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत एक धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना परी 11 सातपाटी संघाची धावसंख्या झाली आहे 19. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 11 धावा. काय पलटवार होईल काय? लगातार विकेट जातील काय? आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये पुन्हा ऐकूया आमच्या डीजे मास्टरला. बारा बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 11 धावा. परी 11 सातपाटी संघामध्ये आपण बघितलं तर एक समवयीन खेळाडू आहे जे चांगलं काम करत आहेत. इथून पुन्हा थकल्यानंतर रजनी क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांना उतरायचं आहे. तिथे सुद्धा चांगलं काम करायचं आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चालू आहे सलमान.
सलमान गोलंदाजी मार्गावर आलाय आणि स्ट्राईक इनकडे बॅटर आहे दिवेश. भावेश इज ऑन स्ट्राईक. स्विच इट केला भावेशने. डीप थर्डमॅन पट्ट्या बाहेर चेंडू वेगाने जातोय. मिळतील धावा 4. युनिटी कप चौकार. सलमानच्या पहिल्याच बॉलवर वार करताना दिसला बॅटर भावेश. स्विचचे फटके सुद्धा त्याच्या पाहायला मिळाले. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली आहे 23 वर. फक्त 7 धाबांची आवश्यकता. पुन्हा स्विच इट केलंय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर चेंडू जातोय. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. बघू शकतायत STM 111 टीमचे संघमालक आणि कर्णधार सुंदरलाल रावत साहेबांना. अजूनही फिटनेस कायम आहे. अजूनही एखाद्या युवा खेळाडूला लाजवतील असे काम ते क्रिकेटच्या मैदानामध्ये करत असतात. पुढचा बॉल चांगला पिक केलंय. या चेंडूला पिकअप केलंय. पिकअप स्ट्रोक पाठवून दिलंय. स्कोर लेग मिडविकेटच्या मधोमध 4 धावांकरता. स्कोर इज लेबल. पहिल्या डावातील धावसंख्येचे बरोबरी साधली जातोय. आता फक्त एकच धाव आवश्यक आहे हा मॅच जिंकण्याकरता. 30 धावसंख्येचं टार्गेट असताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. आता मिळत आहेत धावा 4. चौकार. आणि याच बरोबर या मॅचला जिंकून थेट सेमीफायनल मध्ये धडक घेतली आहे.